नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीचिंग विथ प्रिया या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आपण आज जागतिक महिला दिन याविषयी सुंदर असा निबंध बघणार आहोत. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, तुला मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, तसेच येथे उपस्थित महिला भगिनींनो, तसेच येथे उपस्थित माझ्या भावांनो, सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. आज आपण येथे 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. हा दिवस महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी, त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि समाजात स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी साजरा केला जातो. आजच्या काळात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा, राजकारण, व्यवसाय आणि कला यांसारख्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र आजही काही ठिकाणी महिलांना भेदभाव, अन्याय आणि असमानतेला सामोरे जावे लागते. त्यामुळे महिलांना शिक्षण, समानतेचा हक्क आणि सुरक्षितता देणे हे संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरे करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागृत करणे होय. स्त्रियांना मान सन्मान देणे हे आपली जबाबदारी आहे. चला आपण सर्वजण महिलांना आदर करूया आणि त्यांना प्रोत्साहन देऊया आणि एक समानतेने नटलेला समाज घडवूया. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.